नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज। रामकृष्ण महाराज, आज आपण या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामी खंडेरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातृभूमीमध्ये आलेला आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून काळ्याची सेवा करणारे प्रगतशील शेतकरी आज जयसिंग शेठ भोगाडे साहेब यांच्या तुम्ही आज काय केलेले की निवासस्थानी आलेला आहात, त्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं? खरोखर आपण जसं म्हणलं दिल्लीमध्ये आज 135 वर्षची जी आमची परंपरा आहे मुंबई डबल्यांची, त्या परंपरेचे शिल्पकार व संस्थापक माधवजी बच्चे व वारकरी संप्रदायाचे पुणे जिल्ह्यातील उगम स्थान मानावं लागेल असं वाजवणे गावाचे वाजवणे बाबा यांच्या स्मारकाचं भूमिपूजन आज बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी आम्ही वाजवणे गावामध्ये करतोय। तर त्याचं आमंत्रण देण्यासाठी आम्ही बोगाडे साहेबांना या ठिकाणी आलेलो आहे, सभापती साहेबांना या ठिकाणी देण्यात आलेलो आहे आणि पुणे जिल्हा आणि नगर जिल्ह्यातले जेवढे पण जे आमच्या डबेवाल्याशी 7 तालुक्यातले जुडलेले लोक आहेत अशा सर्वांना आम्ही अति आग्रहाचं आमंत्रण देण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही इथे आलेलो आहे आणि आमची सर्वांना विनंती आणि सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आहे की आपण कार्यक्रमासाठी उपस्थित राहा। बरं महाराज, आपलं नाव सांगा ना? माझं नाव किरण गवांदे, सेक्रेटरी मुंबई डबेवाला। बरं महाराज, ज्यांच्याकडे पाहिलं जाते ते म्हणजे आज आमचे सभापती साहेब आहेत आणि त्या अनुषंगाने आज तुम्ही त्यांना एक आमंत्रित करण्यासाठी आलेले आहे, कारण हिंदू धर्माचा वसा आणि वारसा ही प्रत्येकाला आमंत्रित करणे आद्य कर्तव्य आहे। त्या अनुषंगाने आपण यांना आद्य कर्तव्य पुढे पाडत असताना मनामध्ये काय मानसिकता वाढलेली आहे? नाही का, आम्ही सुरुवात अशी करतोय की बाबा जसं तुम्ही सांगितलं की सुरुवात ही दमदार असावी, तर आम्ही जसं दमदार माणसांपासून सुरुवात केलेली आणि निश्चित जसं आम्ही वारकरी संप्रदायाचा वसा पुढे घेऊन चाललेलो आहे, तर कार्यक्रम आपल्याला असा करायचा आहे की बाबा 135 वर्षाची आमची परंपरा ही अजून येणाऱ्या जी नवीन पिढी या नवीन पिढीला चालना देणारी असावी या दृष्टिकोनातून आम्ही हे कामकाज करतो। आणि भोगाडे साहेबांनी माणसाला माणूस जॉईंट करून एक असं सुंदर असं नातं केलेलं आहे आणि शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात होणाऱ्या संस्कृतीतून काही चित्तवृत्ती प्रोज्वलित होत जातात आणि त्यातूनच खऱ्या व्यक्तिमत्वाचा जन्म। कन्या म्हणलं तरी चालेल, सून म्हणजे, कारण कन्या समान पुत्र ते संसाराचं जीवनसूत्र आहे, कारण गाड्या दोन चाक खंडर त्याच्यावर गाडा घाटामध्ये पडत नाही। आणि आज भोगाडे सरांची काय केलेली एक कन्या एक सून थोरली आज जिल्हा परिषद होऊन घातलेल्या निवडणुकीसाठी रिंगणात आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय शुभेच्छा शुभेच्छा देणार आहात? निश्चित तसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांची खूप मोठी शेतकरी परंपरा आहे किंवा त्यांनी या तालुक्यावरती अतिशय सगळ्या लोकांचं प्रेम त्यांच्यावरती आहे, तर निश्चित आमच्या पूर्ण डबेवाल्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा असतील। साहेब, दीपिकाताई वापगाव जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत, त्यांचं पाऊल असंच पुढं जाओ, गगनाला गवसन घालण्याची ताकद आहे त्यांच्या पंखामध्ये। आणि गाडे साहेब, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज काय केलेली की रिंगणामध्ये उभी आहेत, तर त्या अनुषंगाने आपण त्यांना कशा पद्धतीने भरभरून शुभेच्छा देणार आहात आणि कसं पाठबळ देणार आहात? आजच्या या भूमिकेमध्ये या खरपुडी गावामध्ये खंडेरायाच्या भूमीमध्ये आणि ग्रामदैवत तुकाई मातेच्या या भूमीमध्ये या खरपुडी गावचं जुनं आणि जाणतं वैभव कैलासवासी सोपानराव भाऊसाहेब भोगाडे यांच्या सानिध्यामध्ये आज हा भोगाडे परिवार या ठिकाणी गुणागोविंदाने नांदत आहे। त्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांचे थोरले चिरंजीव जयसिंग शेठ सोपानराव भोगाडे एक कृषी उत्पन्न बाजार समितीवर काम करत असताना गावचे सरपंच म्हणून काम पाहतात, एक प्रसिद्ध गाडाबैल म्हणून काम पाहतात आणि उद्योजक म्हणून देखील काम पाहतात। गोरगरिबांच्या सानिध्यामध्ये गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचं काम या भोगाडे कुटुंबाने आतापर्यंत केलेलं आहे। या भोगाडे कुटुंबाच्या सानिध्यामध्ये निवृत्ती महाराज देशमुखांसारखा या ठिकाणी आईवडिलांच्या माध्यमातून कार्यक्रम झाला। त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं सरस्वती दिदी यांचा भागवत कथेचा कार्यक्रम झाला। या कुटुंबामध्ये कायमच ज्ञानदान असेल, वस्त्रदान असेल, अन्नदान असेल। माऊलींच्या कुशीत राहणारे खरपुडी बुद्रुक गाव, परंतु आज खेड तालुक्याच्या टोकावर अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक वास्तव्य निर्माण करणारे भोगाडे परिवार आहे। चौघा भावांचं कुटुंब असेल, ज्याप्रमाणे राम लक्ष्मण या सानिध्यामध्ये भरत शत्रुघ्न असेल,
अशा सानिध्यामध्ये 14 भाऊ आज गुणागोविंदाने या खरपुडी बुद्रुकमध्ये खेड तालुक्यामध्ये अत्यंत प्रगतशील शेतकरी म्हणून वागत आहेत, नांदत आहेत. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये रिटवडी वाबुआ गटामध्ये एक अत्यंत उत्कृष्ट वक्ते म्हणून आणि अत्यंत कमी वयामध्ये ज्यांना चांगलं वक्तृत्व निर्माण झालं त्या आमच्या भोगाडे शेठच्या सुनबाई दीप्तीताई प्रसाद भोगाडे यांचा गेले 2 ते 3 महिने या गटामध्ये दौरा सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी जाणं, प्रत्येकाशी भेट देणं, गोरगरिबांचे प्रश्न समजून घेणं आणि प्रत्येकाच्या माध्यमातून आपण कशी सेवा करता येईल, जिल्हा परिषदला आपण कसं निवडून येता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी अत्यंत कामकाज या खरपुडी बुद्रुक गावच्या सर्व कार्यकर्त्यांनी आतापर्यंत बहुजन समाजातील लोकांनी केलेलं आहे. आणि दीप्तीताईच्या सानिध्यामध्ये अनेक लोकांकडे चावूर घेत असताना लोकांचं एक मत वेगळं आहे की एक व्यक्तिमत्व, त्याचं वक्तृत्व, त्यांची शब्दावली मांडण्याची जी पद्धत आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने आहे आणि चांगलं सुशिक्षित असणारी ही महिला आहे. त्यामुळं या गटामध्ये सगळ्यांना चॉईस होणारा उमेदवार आहे. आणि आज पत्रकार घोडके साहेब तुम्ही या निवासस्थानी, जाईबाई निवासस्थानी जी भेट दिलेली आहे, या ठिकाणी डबेवाल्यांची लोक दुधात साखर अमृत निर्माण करण्यासाठी या ठिकाणी मावळ असेल, या ठिकाणी अनेक तालुक्यातून डबेवाल्यांची लोक वाजवणे बाबांच्या सानिध्यामध्ये असेल, बच्चे बाबांच्या सानिध्यामध्ये असेल, एक स्मारक उभारण्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी सर्व मंडळी उपस्थित झाले. यांना एकच आव्हान करणार आहे की बाबांनो, हे जे व्यक्तिमत्व आहे उद्याच्या भविष्यामध्ये आपलं काम चांगल्या पद्धतीने करणारे व्यक्तिमत्व आहे. आणि ज्यांना शिक्षणाचं बाळकडू आहे, ज्यांना कायद्याची माहिती आहे, ज्यांना विकास कामाची माहिती आहे, जिल्हा परिषदमध्ये काय काय कुठल्या भूमिका असतील त्याची माहिती आहे, कामं कशी आणावा याचा बाळकडू त्या सासऱ्याकडून घेणार आहेत आणि ते तुमच्या विकासाचं काम करणार. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.